विदर्भात गेल्या 8 दिवसापासून सायक्लॉनिक सर्क्युलेशनचा प्रभाव पाहायला मिळतो, तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ तयार होत आहे, त्याचा सुद्धा प्रभाव विदर्भावर पाहायला मिळतो। आणि त्यामुळे विदर्भात जर आपण बघितलं तर कधी ऊन कधी पाऊस अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि याचा परिणाम जो आहे तो या वातावरणावर होताना दिसतो आहे। महत्त्वाचं जर यामध्ये आपण बघितलं तर गेल्या काही दिवसापासून आपण बघतो आहे की अवकाळी पाऊस हा सतत येतो आहे। मे महिन्यामध्ये नागपूर शहरात कडक ऊन असायला पाहिजे, मात्र या महिन्यामध्ये कधी पाऊस कधी ऊन अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं आहे। त्याचप्रमाणे चक्रीवादळ ओडिशा आणि मध्य प्रदेश मार्गे उत्तर भारताकडे सरकत असल्याचं सुद्धा चित्र पाहायला मिळते। आणि त्याचा प्रभाव जर आपण बघितला तर तो विदर्भावर होताना दिसतो आहे। आणि त्यामुळेच विदर्भामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये नवतपा आहे, मात्र नवतपाच्या आधीचा काळ जो आहे 4 ते 5 दिवसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने वर्तविलेला आहे। त्यामुळे या काळात सुद्धा जो पावसाचा अंदाज आहे तो वर्तविण्यात येत आहे। त्यामुळे विदर्भामध्ये मे महिन्यात सुद्धा अवकाळी पाऊस, ऊन आणि ढगाळ वातावरण अशा प्रकारचं एक वातावरण पाहायला मिळते। सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।